हे फक्त ते काँग्रेसवाल्यांनी केलेलं फक्त एक षडयंत्र आहेत. ते आता पैसे वाटतायत बघा तिकडे. तिथे पण तुम्हाला मी एक छोटीशी पोलिसांनी घेऊन का गेले पोलीस स्टेशनला? जर त्या कार्यक्रमासाठी आल्या त्या लग्नासाठी आल्या त्या तर पोलीस स्टेशनला घेऊन जायचं काय कारण? करून गेला असेल किंवा एखादा मयत असेल त्याच्या नावावरती वोटिंग होत असेल किंवा दुसऱ्यांच्या नावावरती दुसरा जर वोटिंग करत असेल तर त्याला बोगस मानलं जातं. हे तर हॉलमध्ये आले होते ते बोगस. तुमचा हॉल आहे ना हा, मग का आले होते त्यावेळेला? महिला का आल्या होत्या तुमच्या हॉलमध्ये? हे बघा इथे महिला पुरुष सगळेच माणसं इथे येत असतात. सध्या मी अंबरनाथमध्ये आहोत आणि अंबरनाथमध्ये कालपासनं एक आरोप केला जातो, तो म्हणजे एका हॉलमध्ये, म्हणजे हा कृष्णा हॉल आहे माझ्या मागे, तिथे काही बोगस मतदार आणल्याचा आरोप हा काँग्रेस आणि भाजपकडनं करण्यात येत होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच्या संदर्भात आंदोलन केलं, तिथे त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यानंतर इथल्या 200 महिलांना आता पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन जाण्यात आलेलं आहे. माझ्या मागे हा सगळा हॉल बघताय, जिथे काही खुर्च्या आहेत, तिथे काही आतमध्ये लग्नाचा हॉल आहे, तिथे या सगळ्या महिलांना ठेवलं होतं असा आरोप हा काँग्रेसकडनं आणि भाजपकडनं करण्यात आला होता. आणि त्यानंतर सगळे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. महिला या बोगस होत्या, 200 महिला आणल्या होत्या आणि त्यांना वोटिंगसाठी आणलं होतं असा आरोप केला होता. हा आतमध्ये हॉल बघताय, हा हॉलमध्ये सुद्धा त्या महिला असल्याचं म्हटलं गेलं होतं आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. आपल्यासोबत या हॉलचे ओनर आहेत आशुतोष रसाळ आणि त्यांचे भाऊ इथले उमेदवार आहेत. आरोप होतोय काँग्रेसकडनं आणि बीजेपीकडनं की तुमच्या इथे महिला आणून ठेवल्या होत्या ज्या बोगस मतदार होत्या. मुळात काँग्रेसचा उमेदवार जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहेत त्यांचे कुठे रेसमध्ये ते आहेच नाही. रेसमध्ये आहेत फक्त शिवसेना आणि अपोजिट दुसरी पार्टी. काँग्रेस इथं काही अस्तित्व नाही अंबरनाथमध्ये. आणि जो आरोप करतात आहेत ते स्वतःच आज बोगस साठी इकडे तिकडे सगळे काय बोलतात त्याला, आपल्या कल्याणवरनं, त्यानंतर आपलं ते हाजीमलंगवरनं इकडची तिकडची त्या लोकांनी नावं नोंदलेली आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही पुरावे पण देऊ शकतो कुठले कुठले काय कसे आहेत. आणि उरला विषय कालचा, एखाद्या घरात किंवा एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये जर माणसं जर असतील तर ते बोगस कशी होतील? बोगस कधी म्हटलं जातं ज्या वेळेस पोलिंग एजंट किंवा इलेक्शनमध्ये जेव्हा बूथमध्ये मतदान केंद्रामध्ये तिथे जर मतदानाला गेल्यानंतर एखाद्याचं नाव डबल असेल, तो वोट करून गेला असेल किंवा एखादा मयत असेल त्याच्या नावावरती वोटिंग होत असेल किंवा दुसऱ्यांच्या नावावरती दुसरा जर वोटिंग करत असेल तर त्याला बोगस मानलं जातं. हे तर हॉलमध्ये आले होते ते बोगस. तुमचा हॉल आहे ना हा, मग का आले होते त्यावेळेला? महिला का आल्या होत्या तुमच्या हॉलमध्ये? हे बघा इथे महिला पुरुष सगळेच माणसं इथे येत असतात. हा आमचा हॉल वर्षाला कमीत कमी 400 ते 500 लग्न लावतो इथे. रोज ऑर्डर असतात, आजही ऑर्डर आहे, पण ती फक्त संध्याकाळची आहे. जर आजचे पण लग्नवाले जर तुम्ही आले त्यांना पण तुम्ही बोगसच म्हणणार का? पण त्या तिथे महिला दिसतात, काही बुरखा घातलेल्या महिला दिसतात. लिस्ट एक त्यांची पत्रिका होती. बुरखाचा विषय काय आहे? इथे भारतावरती सगळ्यांना समान नाहीये. इथे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळे आहेत. तर ते बुरखाचा विषय काय आला? ते चेहरा लपवताना वाटत होत्या महिला. काही व्हिडिओमध्ये दिसतंय की त्या बोलायला तयार नाहीत. हे फक्त ते काँग्रेसवाल्यांनी केलेलं फक्त एक षडयंत्र आहेत. ते आता पैसे वाटतायत बघा तिकडे. तिथे पण तुम्हाला मी एक छोटीशी. पोलिसांनी घेऊन का गेले पोलीस स्टेशनला? जर त्या कार्यक्रमासाठी आल्या त्या लग्नासाठी आल्या त्या तर पोलीस स्टेशनला घेऊन जायचं काही कारण नव्हतं? स्टेशनला यांनी दबाव दिलेला आहे आणि पोलिसांना ते काय असतं त्यांचं ते आता त्या विषयावर मी जात नाहीये, पण त्यांच्यावरती त्यांचा दबाव देऊन त्यांना हे केलेलं आहे, ते बाकी काही नाही. जर ते कार्यक्रमाला आलं तर मग अटक करायची काही गरज नव्हती किंवा स्टेशनला घेऊन जायची काही गरज नव्हती. ठीक आहे, त्यांचं आता आम्ही आज आचारसंहिता चालू आहे, त्यांचं पोलिसांचं काम पोलीस करतील. आम्हाला पोलिसांवरती प्रामाणिकपणे विश्वास आहे. पण ते हे सगळं काँग्रेसने रचलेलं षडयंत्र आहे. त्यांचा उमेदवार कुठेतरी हरतोय, त्याच्यामुळे हे सगळं षडयंत्र रचलं गेलेलं आहे. पण तुमच्या बोगस जर असतील तर तिथे काहीतरी भेटलं पाहिजे होतं. काहीतरी हॉलमध्ये पोलीस लोक होतेच, रात्रभर पोलीस लोक होते, तर तिथे काय एखादी वस्तू तरी भेटली पाहिजे होती, तर तुम्ही बोगस बनणार ना. एखाद्या हॉलमध्ये जर बसलेली आहे, माझ्या घरात जर बसले असतील तर तुम्ही बोगस बनणार का? एखाद्या गाडीत बसले असेल तर बोगस बनणार का? हा, तिथे पकडल्यानंतर तुम्ही बोला बोगस आहे करून. आणि तसंच आहे ना, एखाद्या मयत माणसावरती किंवा एखाद्या दुसऱ्या नावाच्या व्यक्तीवरती मतदान केलं किंवा दुबार मतदान करायला आलंय तर त्याला बोगस म्हणणार. एकदा मतदान झाल्यानंतर दुसरं मतदान करायला आलंय. पण रात्रीच्या वेळी का आल्या त्या महिला त्या, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात? वेळेस नाही, त्यांच्या बस लेट झाल्या. त्या 7:30 त्यांचं तिकडनं 7:30 त्यांचं लग्न होतं, पण त्यांना येता येता काहीतरी 10 वाजले. त्यांना ट्रॅफिकमध्ये त्यांना उशीर झाला, बाकी काही नाही. त्यांचं लग्न आटपलं आणि ते बसवाले काहीतरी दुसरी त्यांची ऑर्डर होती, त्याच्यामुळे ते दुसरीकडे निघून गेले. त्यामुळे त्यांना आपण आता एक माणुसकी म्हणून त्यांना तिथे थांबवलं होतं. हा, तर आपण काय आता तिथे थांबले तर त्यांना काय आपण लाईटी वगैरे बंद नाही करू शकत. मग त्या वराडी होत्या, कामगार होत्या, कोण होत्या त्या महिला? त्या आता लग्नाला आलेल्या माणसं तर मी माझ्याकडे फक्त 2 जण बुकिंगला आली होती, बरोबर. आणि त्यांची पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना आपण सगळ्यांना थोडी हे करू शकतो का बाबा तुम्ही तुमचा माणूस आहे का, तुमचा माणूस आहे, असं आहे ना.
पण आता इथे आम्ही बघितलं काही शिवसेनेचे तुमचे काही उमेदवार होते त्यांचं असं म्हणणं होतं की पैसे सुद्धा वाटलेत, भाजपला थेट आरोप केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? भाजपवाल्यांचं तर भाजपवाले तर एकदम नीच प्रकारचं राजकारण चालू आहे भाजपचं अंबरनाथमध्ये. एवढं घाणेरडं राजकारण मी अंबरनाथच्या परिस्थिती म्हणजे अंबरनाथच्या या इतिहासात भाजपवाल्यांचं एवढं घाणेरडं राजकारण पाहिलेलं नाहीये. हा तुमचा हॉल आहे सगळा. हो माझं चालू आहे. पण मग आता हे आरोप होत आहेत त्याच्यावर काय उत्तर आहे? तुम्ही काय तुम्हाला बोलवलं होतं चौकशीला, काय झालं होतं? आम्ही चौकशीला जायला सामोरे आहेत. आमचा पोलिसांवरती प्रामाणिकपणे विश्वास आहे आणि आम्ही सामोरे जाण्यास तयार आहे. पण मग हे श्रीकांत शिंदेपर्यंत किंवा एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवलंय, माहिती गेली आहे त्यांना? ती माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली असेल, पण हे सगळं बोगस असं कुठलाही प्रकार नाहीये. उद्या माझ्या घरात जरी असेल, परत पुन्हा तेच सांगतोय, उद्या माझ्या घरात जरी माणसं असतील तर ती काय बोगस बनले जातात का? तुम्हीच सांगा. मतदान केंद्रावरती जेव्हा तुम्हाला सांगितलं, जेव्हा पकडलं तर ते बोगस म्हटलं जातं. हॉलमध्ये माणसं असल्यावर ती बोगस कशी होणार? तुमचा दावा आहे ते लग्नासाठी आलं? लग्नासाठीच आले होते ना. माझ्याकडे बुकिंग कॉपी आहे त्यांची. पोलीस स्टेशनला दाखवणार ना आम्ही. त्यांच्या लग्नासाठी आले होते ते. मग इथं बॅनर लागलेलं होतं. पोलिसांनी कारवाई का केली मग? त्यांना घेऊन का गेले? जर ते असते तर मग सोडायला हवं होतं त्यांना. आता काय आहे, आचारसंहिता लागलेली आहे, पोलिसांवरती पण काही प्रेशर असेल, त्याच्यामुळे ते आम्ही पण त्यांना प्रामाणिक सहकार्य केलेलं आहे. आम्ही कसं त्यांना हे नाही केलं. तुम्हाला जर काय पुरावे जर भेटले असतील तर आम्हाला दाखवा. पुरावे दाखवा ना. काय तुम्हाला पुरावे जर असतील तर दाखवा. काय पुरावे तर काय मतदान कार्ड भेटलेत किंवा काय भेटले ते दाखवा. ठीक आहे. तर आम्ही यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं. त्यांचं म्हणणं की पुरावे दाखवा. ते लग्नासाठी आले होते आणि त्या महिला रात्री त्यांची गाडी गेली त्यामुळे राहिल्या होत्या. हा त्यांचा सगळा हॉल आहे आणि तिथे ते व्हिडिओ ते सगळे आपल्या समोर येत आहेत वेगवेगळ्या भागांमधून. आणि काँग्रेसचा आरोप आहे की ह्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या बोगस वोटिंगसाठी आणल्यात होत्या. अर्थात यांचा आरोप आहे की जर मतदान केंद्रामध्ये गेले असतील, तिथे मतदान केलं, त्याला बोगस म्हणलं जातं. एखाद्या कार्यक्रमामध्ये घरी आले असतील त्याला कसं बोगस म्हणायचं, असा आरोप प्रत्यारोप आहे. इंटरेस्टिंग निवडणूक होती अंबरनाथची, कारण इथे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळते. शिवसेना थेट आरोप करते, त्यांचा खरं तर राज्यातला मित्रपक्ष आहे, नॅचरल युती म्हटलं जातं, त्याच भाजपकडे पैसे वाटल्याचा आरोप केला जातो. आणि दुसरीकडे तीच भाजप काँग्रेससोबत येऊन इथे बोगस मतदार असल्याचा सुद्धा आरोप करते. त्यामुळे आज दिवसभरात अनेक अपडेट्स होतील, ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. कॅमेरा पर्सन साहिलसह मी राहुल, अंबरनाथ, मुंबई तक.